काय म्हणलं बस स्टॉप हा इकडून सरळ काकाचं कुठून जायचं मग दुसऱ्याकडे बोलायचं बर तिथून वरच्या अंगाला गेली की खालच्या अंगाला बस स्टॉप बरोबर हा चला ए स्टॉप म्हटलं स्टॉप म्हणजे थांबा बस स्टॉप नाही म्हटलं अच्छा अच्छा तर मला वाटलं थांबा म्हणले अरे इकडे 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 तू इकडे इकडे बाईक आहे हा तुझं नाव सुरेश ना इकडे 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 तुझं नाव रमेश आहे ना अरे मित्रा काय म्हटलं अरे रमेश मित्र एवढे दिवस कुठं का भेट नाही गाठ नाही गेला होता कुठं तू काय सांगू हनीमूनला गेलो होतो ना अरे हनीमूनला गेला होता हनीमूनला कोणा बरोबर रे अरे आपला वाटा मागचं काय नाही ना त्याच्या अशा फाण्या बाहेर आलेले हा तो मी गेलो होतो बरोबर हा जमलं कसं रे तुमचं अरे मेरा मित्रा येडा काय येडा तू खोळा कसा तू हा अरे बायको बरोबर गेलो होतो बायको बरोबर गेला हनीमूनला कोणाच्या रे अरे बायको म्हणजे बारीक पिनचं चार्जर वाटलं का याला कोणाचं अण्णन घेऊन गेलं अरे मित्र माझी बायको सख्य बायको एक होती एक बायको बरोबर गेलो होतो अच्छा 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 मित्र तू नक्की हनीमूनला गेला होता कुठं ऐकायचं तुला हा ऐकायचं हा वाजवा रे कुठं कुठं जायचं आणि म्हणला कुठं कुठं जायचं आणि म्हणला कुठं कुठं जायचं आणि म्हणला लय लांबची जर्नी केलेली आहे का तू असं बायको म्हणली चटकन दिसून फिरून आलो ना लय मोकार खर्च केला लय मोकार खर्च केला तुला सांगतो अख्ख्या वर्षभराची गणितच बिघडली माझी असं आहे का मित्रा मी माझं सांगतो तुझं सांग काहीतरी ये इकडं सांगतो अरे मित्रा मी पण गेलो होतो ना हनीमूनला आणि म्हणलं गेला होता तू पण दुसरं लग्न केलं काय नाही रे आपलं जुनं सिम कार्ड आहे कसं वर्षातून एकदा रिचार्ज केलं ना मोबाईल टू मोबाईल आउट गोईंग इनकमिंग फ्री असतो वर्षभर असं आहे बरं मित्रा कुठे गेला होता आणि म्हणलं अरे ते आपलं ये नाही का काय ते बरं जाऊ दे खर्च किती आला ते खर्च का फक्त 50 रुपये 25 रुपये माझे 25 रुपये माझ्या बायकोचे मित्रा तू बायकोला गच्चीवर नेऊन मोल टाकून आणि म्हणून गेला काय थोडासा पावड्यावानी करतो ना म्हणून तुझं आर्थिक गणित बिघडतं असं बोलतो अरे लेखा जुन्नरसारखा सुंदर तालुका असताना काय गरज आहे का लोणावळा खंडाला जायची अरे बैल पण तिथं बाजार आहे बैल मित्र एक जुन्नरला आणि म्हणलं गेला होता काय मग काय अरे मित्र मी पर्यटन स्थळाबद्दल विचारतोय तुला अरे मग मी पण पर्यटन स्थळांबद्दलच बोलतोय जुन्नर का पर्यटन स्थळ आहे का अरे मित्रा एमटीडीसी म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची यादी जुन्नर तालुक्याला महाराष्ट्र स्थान आहे काय बोलतो अरे आता माहिती का यशवंतराव चव्हाण पर्यटन स्थळाचाही विकास होणार आहे अरे हे करणार कोण आपले जुन्नर तालुक्याचे लाडके आमदार माननीय वल्लभशेठ बेनके यांचे आणि त्यांना मोलाचं सहकार्य होतं अतुल बेनके यांचं जे आता घरेचं चिन्ह घेऊन बरं का निवडणुकीला उतरलेत रिंगणात वा 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 बरं आणखी काय काय केलं ते तर या प्रकल्पासाठी त्यांनी एकूण 97 कोटी रुपये मंजूर करून घेतले 97 कोटी रुपये आणि 61 केंद्र स्थापन केली मित्रा काय बोलतो राव आणि या पर्यटन व्यवसायाचं मोफत विनामूल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे म्हणजे रिसॉर्ट व्यवसाय गाईड व्यवसाय पर्यटन व्यवसाय या सगळ्या व्यवसायाचं शिक्षण दिलं जाणार आहे पण मित्र हे शिकायचं कशाला अरे मित्र कसं आहे अमेरिका पॅरिस लंडन वरून अशी पाहुणे येणार आपल्याकडे जुन्नर मध्ये म्हणजे जुन्नर मध्ये विमानतळ होणार काय अरे मग म्हणजे ते पर्यटन व्यवस्थापन तुझे काय बोलला ते यशवंतराव त्याच्या अंतर्गत इथं विमानतळ होणार ते येतील त्यांच्याशी आपल्याला इंग्लिश मध्ये बोलावं लागेल कसं दिस इज द बेल्याचा तो बैल बाजार दिस इज द ओझरचा गणपती ओके ओके आय विल बी कंटिन्यू ओके तर असं इंग्लिश मध्ये बोलावं लागणार त्याचं प्रशिक्षण नको का बरोबर गरजेचं आहे मित्रा आणखीन काय काय होणार मित्रा या 61 केंद्रांना जाणारे रस्ते हे यवन दर्जाचे होणार आहे आणि ही यवन दर्जाची संकल्पना आहे अतुल बेनके यांची आता गजाचं चिन्ह घेऊन निवडणुकीला रिंगणात उतरले बरं मित्रा मला एक विचारायचं राहिलं हे आता लेझिम पद्धत काय ढोल ताशे हे मध्येच कशाला अरे मित्रा दर 5 वर्षानंतर येणारा सगळ्यात मोठा सण आलाय काय बोलतो अरे म्हणजे निवडणुका आल्या आणि निवडणुका आल्या म्हणजे प्रचार आला आणि प्रचार आला म्हणजे तुझ्या माझ्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता आला बरोबर मित्रा म्हणजे तू प्रचार करतोय कोणाचा करतोय आता तुला हे सांगायला पाहिजे का नाही ना मी सांगतो अतुल बेनके साहेब उभे राहिलेले त्यांचं घड्याळाचं चिन्ह आहे राष्ट्रवादी पक्षाकडून ते उभे राहिले बरोबर मित्रा पण मी काय म्हणतो परिवर्तनाची लाट आली परिवर्तनाची लाट आली सगळे बांधतात आणि तू अशी कोणती वाट पकडते बरोबर परिवर्तनाची लाट सत्ता परिवर्तन झालं पाहिजे ना अरे मित्र पण विकास होत असतो कसा पाहिजे सत्ता परिवर्तन विकास होतो कुठं होतोय विकास
पुढे विकास आहे का हो कोणी विकास इथं? हा बघा विकास? तुला विकास हा. तर चल माझ्या बरोबर गावागावात खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यात चल हा, चल 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 फुगाडी फुग फुगाई फुग फुगाडी फुग फुगाई फुग फुगाडी फुग फुगाई फुग फुगाडी फुग झाली बाई जोरात धुनाची प्रगती झाला बाई जोरात धुनाचा विकास बेंके साहेबांचा आशीर्वाद अतुल बेंकेचे परिश्रम झाली बाई जोरात धुनाची प्रगती झाला बाई जोरात धुनाचा विकास बेंके साहेबांचा आशीर्वाद अतुल बेंकेचे परिश्रम बाई 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 या गावच्या सणांची उत्सवांची मजा केली ग होय ग अगं या सणांची उत्सवांची काय लोक करतात नाही आणि इथले लोक किती गुण्यागोविंदाने राहतात अगं तुला माहितीये का जेव्हा मी 20 वर्षापूर्वी लगीन करून आले का नाही ह्या गावामध्ये तेव्हा इथं काय बी नव्हतं ग शाळा नाही रस्ते नाही दवाखाने नाही काय बी नव्हतं मी तर माझ्या नवऱ्याला म्हणायची मी नाही राहणार बाई आता इथे गावात आपलं घर शेत विकून टाकू आणि जाऊ कुठेतरी पुणे मुंबईला राहायला मग काय माझा नवरा एकदम विचित्र माणूस बघ लई प्रेम त्याचा या तालुक्यावर या गावावर तो काय ऐकलं नाही शेवटी मग राहिले इथंच पण आता असं वाटत बरं झालं इथं राहिले काय तर या गावाची या तालुक्याची प्रगती मला माझ्या डोळ्याने बघता आली नसती बघ होय ग इथं आता धरणाचं पाणी आलं पोरापोरींसाठी शाळा कॉलेज झाली दवाखाने झाले अगं तुला माहितीये का आपल्या बेंके साहेबांच्या कष्टामुळं हा जुन्नर तालुका कसा सुजलाम सुफलाम झालाय आहे का नाही आपल्या जुन्नरच्या तालुक्याचं पाणी इतर सगळ्या जिल्ह्यांना जायचं बघ आणि आपल्या शेतकऱ्यांचं लई हाल व्हायचं पण आता ते पाणी आपल्या बेंके साहेबांमुळं पहिलं जुन्नरच्या शेतकऱ्यांना बघ त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांची खूप प्रगती झाली हो का आणि तुला माहितीये का चिल्लेवाडी धरणाचं पाणी आता कालव्याद्वारे न सोडता पायपाद्वारे सोडलं अगं तेच ना आपल्या बेंके साहेबांना लई आमची नजर बघ जर कालव्यानं पाणी दिलं तर शेतकऱ्यांच्या जमिनी जात्यात हे त्यांना तेव्हाच कळलं होतं आणि या पिंपळगाव दोघं धरणामुळं ओतून त्या आळे फाड्याला सगळ्या गावाचा इकडे झालाय बघ पुढे मी सांगते बरं का आता आपल्या अतुल साहेबकडे राष्ट्रवादीच्या बाजूने घड्याळाचं चिन्ह घेऊन निवडणुकीला उभे राहणार आहेत तेव्हा आपण सगळ्यांनी भरघोस मतांनी त्यांना विजयी करून द्यायचंय बरोबर आहे पण आता बोलत काय राहिलो पोरांची शाळा सुटायची चल बायका होत्या का अरे मित्र एक खेड्यातले बायका होत्या शेतकरी कुटुंबातल्या पण प्रगत मला तर शहरातल्या वाटत होते बरं ते जाऊ दे हे कौतुक करू नको त्या बायांचं मला सांग शिक्षणासाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय केलं तुला बघायचंय का मग शेतकरी बंदोबस्त त्याचं काय सांग मला तर चल माझ्या बरोबर आता हा चल थांब दर्शन घे ओझरचा विघ्न काय विघ्नहर्ता चल पण माया चल निघायचं थांब अरे आल्याचं दैवत रेड्याची समाधी ये दर्शन केला पाया चल थांब पारंड्याचं दैवत ब्रह्मणा ये दर्शन केला पाया चला मित्र इथे भंग मिळवण्यासाठी ना आपण लय मोठा निधी मंजूर करून घेतला होता काय बोलतो यासाठी चल आता थांब बोलू द्या पाय कोणतं देवस्थान मांडला अरे जुन्नर तालुक्याची वेसी उगाच वाकायला लावला वाटलं तरी वाया नाही गेलं लेका अरे लय भव्य वेसी बघ तू हे पण आपल्या विकासाचं लक्ष नव्हते काय बोलतो चाल हा चला आई कुठे आई अगं आई रिझल्ट आला अगं मी पास झालो उच्च शिक्षित झालो मी आणि मला नोकरीसाठी फॉरेनवर कॉल सुद्धा आला आई बरं झालं रे देवा आता माझा पोरगा फॉरेनला जाणार मोठा होणार आई बाबांच्या कष्टाचं फळ केलं रे नाही आई नाही मी फॉरेनला जाऊन काम करणार नाही
तू मला सांग, मी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो बरोबर, मी इथल्या उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिकलो बरोबर, बरोबर. इथल्याच कॉलेजमध्ये शिकलो बरोबर, जुन्नर तालुक्यामध्ये मी उच्च शिक्षण घेतलं. माझ्यामध्ये गुणवत्ता होती, पण मला बाहेर शिक्षणासाठी पाठवण्याची आपली आर्थिक परिस्थिती होती का? नाही रे बाबा. नव्हती ना. पण तरी सुद्धा मी जुन्नर तालुक्यामध्ये उच्च शिक्षण घेतलं. कोणामुळे घेतलं माहितीये का तुला? कोणामुळे? फक्त आपल्या बेनके साहेबांमुळे. अगं तुला माहितीये का, आमच्या कॉलेज सारख्या 7 उच्च शिक्षण देणारी कॉलेज बेनके साहेबांनी काढलेली आहे. अगं बेनके साहेबांनी उच्च पदावर जाऊन आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास केला. आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी ते झटले. मग मी बाहेर देशामध्ये जाऊन, बाहेर गावी जाऊन का नोकरी करू? मी इथेच राहून आपल्या माणसांसाठी, आपल्या मातीसाठी काम करणार, शेतीवर संशोधन करणार. तुला माहितीये बेनके साहेबांचे सुपुत्र माननीय अतुल बेनके हे सुद्धा उच्च शिक्षित आहेत, पण ते सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये राहून जुन्नरच्या भरभराटीसाठी परिश्रम करतात. गावागावामध्ये, खेड्यागावामध्ये त्यांनी तरुणांच्या संघटना काढल्या, त्यांच्यामध्ये चैतन्य फुंकलंय. मी सुद्धा त्यांच्या संघटनेमध्ये सामील होणार आणि त्यांना पाठिंबा देणार. यावर्षी ते घड्याळाचं चिन्ह घेऊन रिंगणात उतरलेले आहेत, त्यांना भरघोस मताने निवडून देणार. बरं. मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. मित्रा जरा अश्रू चष्म्यामुळे दिसत नाहीत रे. नाही खाली आले मित्रा, हे अश्रू नाही येत, हे आनंद अश्रू आहेत मित्रा. अच्छा अच्छा, बेनकेचा वंदमान मुद्रा मुद्रा मुद्रा. मित्रा चालू आहे का? आणखी काय काय केलं रे? मित्र बघ, आता तुला मी ना जुन्नर तालुक्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्याबद्दल तुला सांगणार आहे मी आता. बरोबर सांग ना. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हा. हा? आता गारपीट झाली, खानदेशातल्या शेतकऱ्यांनी पण आत्महत्या केली. बरोबर आहे. पण कधी ऐकलं का मित्र, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली? नाही नाही, अजिबात नाही. अरे इकडचा भाग सुजलाम सुफलाम हा, आहे, बरोबर. इकडे विकासच आहे मित्र. हा. हा, शेतकरी उपाशी नाही मरणार इकडे. बरोबर. हा चल, आता बघ ते तिकडून बघ शेतकरी जण दिसत आहेत. कुठं? हा ते जे समोर समोर. अरे तू शेतकरी आहे का? हा बँकेतला कर्मचारी वाटतोय तू. हा मोबाईल गिबाईल बाबा चष्मा हा दिसतोय. हा अरे मित्रा, वेळा पड मला. हा. उल्लू बनावीन, उल्लू बनावीन. हॅलो, अरे वरच्या डाळीबाला पाणी भरलं का? बरं बरं, आता खालच्या उसाला पाणी भर, मी आलो थोड्या वेळात. राम 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 राम. राम राम, नमस्कार. हा? काय म्हणतो, पीक पाणी, गुरढोर, बायका पोरं? कसं आहे, हा. पाऊस पाणी चांगला असला हा. की पीक पाणी चांगलं येतं. बरोबर. पीक पाणी चांगलं असलं की गुरंढोरही चांगली असतात. बरोबर. आणि गुरंढोरं चांगली असली की मुलं बाळही चांगली हा. असतात. कसं खाया प्यायला दूध मिळतं, ताक मिळतं, दही मिळतं. हा. कधी गुपगुपीत गुपगुपीत वा, वा, असतात. वा. काही प्रॉब्लेम नाही. हा का? हो. हा बोला बोला. दादा, सध्या काम काय चाललंय? काम बघा, हा. 100 कॅरेट सफरचंद पाठवलेत मार्केटला. हा? सफरचंद? हा, काय येडेबिडे समजतात काय आम्हाला? आता वातावरण करतो आम्ही. काय काश्मीरला शेती करतात का? अरे बाळा, जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातलं काश्मीरच आहे. अहो मग जुन्नर तालुका महाराष्ट्रातलं काश्मीर असो, पण सफरचंद पिकवतं कसे? असं आहे, गरीबाला शेंगदाणा जसा बदामा सारखा असतो, बरं. तसा आम्हा शेतकऱ्यांना हा. टोमॅटो हा सफरचंद सारखाच आहे. काय बोलता? आपल्याला असं एक आहे. माहिती आहे का? हा. मुलवाड साहेबांनी हा. बेनके साहेबांनी हा. नारायणगावात हा. त्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ आम्हाला उपलब्ध करून दिली. हा? हा. टोमॅटोची? जसं साहेबांच्या पक्षाने साखर कारखाने काढले आणि आपला पश्चिम महाराष्ट्र समृद्ध झाला, हा. तसं बेनके साहेबांनी टोमॅटोची देशाची सगळ्यात मोठी बाजारपेठ आणली. काय बोलतो? हा, आणि जुन्नर तालुका समृद्ध झाला. हा. हा, पण यांची 2 पावलं पुढे बरं का अतुल बेनके. काय बस? ते आता या जुन्नर तालुक्यात फूड प्रोसेसिंग आणणार आहेत. काय फुडफुड काय आणणार आहे? अरे फूड प्रोसेसिंग म्हणजे काय असतं, कच्च्या पालेभाज्या, हा. फळभाज्या त्या खराब होतात, त्यांच्यावर प्रक्रिया केली हा. ते बरेच दिवस टिकू शकतात. हा. हा, म्हणजे कसं आहे, हा. तेव्हा गरज असेल तेव्हा त्या बाजारपेठेत न्यायच्या. बरं. हा. मित्रा, हा. आणखी काय होणार हा, याच्यामध्ये? याला काय होणार माहिती का? हा. हा, याने रोजगार उपलब्ध होणार, हा. कंपन्या व्हायच्या. हा. हा. आणि जो काही माल असेल ना, हा. शेतकऱ्यांना पूर्ण मालाला पूर्ण भाव मिळणार. हा, पण आता मी तुला सांगतो, जुन्नर तालुक्याचे शेतकऱ्याची तर देशात महाराष्ट्रात देशात पण घेतली जाणार. आहे का नाही? बरोबर का? हा, जाणार आहे जाणार आहे, आज दूध डेअरीला जाणार आहे. बाळांनो, हा. चालू दूध डेअरी. बरं, बरं. बरं का? चोर सोडले? हा. हा. हा, मित्र, आणि तुला आता जुन्नर तालुक्यात आहे ना, हा. 24 कॅरेट सोडून आपण. 24 कॅरेट? हा. 24 कॅरेट सोड असं बोल. आता जुन्नरमध्ये सोन्याची खाल सापडली. हा, अरे इथे सोन्याची खाण सापडायला कसं झालं पाहिजे? ऑलरेडी इथे सोनं आहे. काय बोलतो? सोनं आहे. हा, म्हणजे महाराजांची जन्मभूमी. हा. हा, शिवनेरी किल्ला. जय भवानी. अरे जय शिवाजी, जय शिवाजी. जय राष्ट्रवादी. Thank you.
सर्वसामान्य कार्यकर्ता हाजी गंभीर साहेबांनी विकास कामे कोणत्याही शासकीय अनुदानातून खर्चाने केलेली आहेत. ज्याप्रमाणे जुन्नर तालुक्यातील गरजू व्यक्तींना औषध उपचारासाठी आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी शालेय वस्तूंचे वाटप व खाऊ वाटप, स्वतःने जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचे काम, वाड्या वस्त्यांवर बोरवेल करून पाणी पुरवठा, उच्च शिक्षणासाठी पुणे शहरात अनेक गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश, सर्व जाती परिस्थिती आधी इतकी वंगाळ होती ना, तुम्हाला सांगतो पावसा कार्याचं फार जायची सोय नव्हती. लई अवस्था होती. आता कसा ऊन भरून येतो बघा. लई अभिमान वाटतो आपल्या राजाची चिन्ह जन्मभूमी सांगायला. शैक्षणिक कामांचे जाळे जुन्नर तालुक्यात निर्माण केले. आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या माणसाने शाळेत ठेवून पारितोषिक तुम्हाला सांगतो हे काम एवढं अवघड आहे. काय तर विकास खातं, महसूल विभाग, पुरातत्व विभाग, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम याची मान्यता मिळवली याची मान्यता साहेबांच्या कामाचा पाडा वाजता असा दिवस संपला पण पाडा काही संपत नाही. बरोबर आहे. तुला सांगतो आजचा दिवस माझा सार्थक झाल्यासारखं वाटायला लागले. मी उभं परिवर्तन म्हणजे मला अतुल बेनकेंची वाट पकडायची वाटते. मित्रा, त्यांच्या पक्षाचा झेंडा घेऊन मला त्यांच्यावर प्रचार करायचा वाटतो. आणि त्यांच्या पक्षाचं चिन्ह काय आहे? आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी पक्ष. उज्ज्वल भविष्याची वाट दावली, दादांची वाट दावली, बँके साहेबांचे आभार. अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा, अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा, अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा, अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा. उज्ज्वल भविष्याची वाट दावली, दादांची वाट दावली, साहेबांचे आभार. अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा, अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा, अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा, अधिराष्ट्रवादीचा झेंडा धरा. धन्यवाद दादा, धन्यवाद.